कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. फोन नाही लागत आहे पप्पू. 2 वाजले, मुहूर्ताची वेळ झाली. बाबा माझा फोन असेल, उचल लवकर. आपलाच आहे का? घे ना फोन. नाही, अननोन नंबर आहे. तुम्ही अमोलकडे बघा. बरं बरं. हॅलो. जय हिंद. इन्स्पेक्टर अर्जुन कदम ना? हा मी इन्स्पेक्टर अमोल जाधव बोलतोय, खंडाळा पोलीस स्टेशन मधून. बोला इन्स्पेक्टर. अर्जुन सर, कलेक्टर अपर्णा माने बोला पटकन इन्स्पेक्टर. काय स्पष्ट बोला. काय अंबाटकी घाटात त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. तुम्ही लवकर तिकडे पोहोचा. काय इन्स्पेक्टर, नक्की काय झालं पटकन सांगा. तुम्ही लोकेशनला का आता, कुठे आता तुम्ही, मला पटकन सांगता का जरा? अर्जुन सर, गाडी घाटातून खाली गेली आहे एवढंच कळलंय. तपास चालू आहे. आम्ही पोहोचलोय, तुम्ही पण लवकर पोहोचा. दिप्या, जरा बघ की फोनवर काय कळलंय का? हा बर 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 बर. ताजी ताजी काय काय झालं नक्की? त्या सोड, मला मला निघावं लागणार आहे. लवकर पटकन आता. ताजी काय झालं आम्हाला कळून काय झालं नक्की? काय काय अर्जुन काय झालंय? काय पिच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. काय काय अरे फोन लागायला पाहिजे ना. अरे पण असं कसं झालं? तू तू फोनवर बोलला होतास ना तिच्याशी. ती म्हटली होती ना तुला इथं पोहोचणार आहे म्हणून. बोल ना काय? सांभाळा स्वतःला. अर्जुन, अपर्णाबद्दल काही कळलंय का या ठिकाणी? तिकडे गेल्यावर कळेल जे काय असेल ते. ताजी तुम्ही शांत व्हा, दीदीला काय झालं नसणार आहे. अरे दिप्या, दादा तू 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 इथंच थांब. ते सगळ्यांना सांभाळायला थांब तू. मी जातो पटकन निघून, पटकन पुढं. नाही दाजी नाही. स्वप्नील सर, तुम्ही सोबत जाऊ, एकटे जाऊ नका. आणि गाडी तुम्ही चालवायची नाही. तर तुम्ही गाडी घ्या. हो चल. पण अर्जुन, अमोल, बापू 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 तुम्ही सावरा सातवाला. ऐका ऐका ऐका, खचून चालणार नाही. बापू बापू खचून चालणार नाही. हे बघा, मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अमोलकडे तुम्हाला बघायचंय. कळतंय का तुम्हाला? अर्जुन दादा, तुम्ही लगेच निघा. आम्ही इथेच थांबतो. आणि हा, आम्ही छोटे सरकारांना यातलं काहीच नाही कळू देणार. अर्जा, स्वप्नील, अरे तुम्ही चल, चल, निघा. चल. काय मागं लागलंय आपल्या? कायच कळणं झालंय रुपाली ताई. दिप्या, माझ्या आपल्याला काय झालं नसेल ना रे? ती ठीक असेल ना? बापू, हे बघा, तुम्ही सावरा स्वतःला. तुम्हाला माहिती आहे ना आपली अपर्णा किती धीट आहे. काही नाही होणार तिला. हाव रुपाली, ती झोपतीन त्या दिवशी दारात उभा राहून आपल्याला थांबवून म्हणली होती ना, तेच तर खरं झालं नसेल ना? बापू बाबा असं काय मनात आणू नका. हे बघा, आपली तिथे एकदम ठीक असणार आहे. बापा ऐका की. बापू 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 पाणी घ्या, थोडं पाणी घ्या. अहो, आता आपल्याला छोट्या सरकारांना काय सांगायचंय याचा विचार करावा लागेल. आता त्याच्या प्रश्नांना उत्तर देणं सगळ्यात अवघड असणार आहे. हे बघा, आपण आज जाऊया. अमोलनं आपल्याला बघितलं ना तर त्याला शंका येईल. चला बघू, चला चला चला. का असा मनात राग धरलाय आमच्याबद्दल? काही चुकलं असलं तर माफ कर, चूक पदरात घाल, पण असं नको वागू माझ्या घराशी. एक वेळ माझी सावली माझ्यापासून वेगळी कर, पण माझ्या आप्याला काय होऊन देऊ नकोस. बापू, काय ना बापू. मामा, काय झालं? कुठे गेला होता तुम्ही सगळे? आणि बाबा कुठे आहेत? ए ते मामा, अरे त्या दोघांच्या हातनं पूजा होणार आहे ना? आहे ते
असेल तेव्हा आपलं कसं खुश होणार? अमोल, अरे दीदीची गाडी खराब झाली ना रस्त्यात, ते बघा गेलेत दाजी, येतील थोड्या वेळात दोघं पण. रुपालीताई हो काय झाले नक्की? यशा बापू, इथलं आपल्याला नक्की काही कळत नाही ना, पण काहीच सांगता येत नाही हो. सगळंच अवघड आहे. आता किती वेळ वाट पाहायची? पूजेची वेळ निघून गेली, मुहूर्त टळला. आता जर पूजा केली तर अपशकुन होईल. थांबून काय करू? आता जर पूजा केली तर मला पाप लागेल. गुरुजी अहो असं करू नका, ऐका माझं, थोडा वेळ थांबा की. अरे मुहूर्ताला काही अर्थ असतो की नाही? पूजेचं महत्व मुहूर्तावर असतं बाळा. गुरुजी अहो ऐकून तरी घ्या की. तुम्ही समजून घ्या. अहो आता केलेली पूजा रुजू होणार नाही. आपण नवीन मुहूर्त बघू आणि उद्या पूजा घालू. गुरुजी निघून गेले, आता काय करायचं? दिप्या बापू, काय झालं तुम्हाला? बरं वाटत नाहीये का? नाही बाळा, तसं काही नाही, मी बरा आहे. मग तुम्ही एवढे काळजीत का दिसताय? अमोल बाळा, बापूंना जरा शांत राहू दे की. आजोबा, बापूंनी पूजेचं टेन्शन घेतलंय का? बापू, तुम्ही काही काळजी करू नका. ही पूजा नक्की होणार म्हणजे होणार. अहो छोटे सरकार, पण मुमा, अगं मी आज नाही तर उद्या नक्की बाबांकडून पूजा करून घेईन. अमोल, बापूंना थोडा वेळ शांत बसू देत ना बाळा. अहो, फोन लागला का? नाही ना, फोन लागते पण उचलत नाही दाजी. अहो, हे बघा, आपण देवाच्या दारात आहोत आणि माझं मन सांगतंय की वंशांना काहीच झालेलं नसेल. हो ना अगं, दीदीची वाट बघत होतं का मी आज इथं पूजेला पाहिजे होती ती पण. हे बघ, तुम्ही शांत व्हा आणि वंश येणार आणि नक्की पूजा करणार. चला, आपण देवाला प्रार्थना करू. अहो, तुम्ही शांत व्हा ना आणि उठा ना प्लीज. हे बघा, तुम्हाला वंशांची शपथ आहे. मोना अगं, तिथे आधार आहे का माझा? तिच्या असण्यानं बरं येतं मला. देवा काळजी घे रे तिची, तिला काय होऊन देऊ नको. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.